आज रात्रीच्या जेवणात काय काय बनवले बघा मी. माझ्या चालू आहेत भाकरी आणि हे केलंय डाळ घातलेली आहे तूर डाळ शिजत. तर हे जे ह्या भाकरी आहेत ना, छान अशा आमच्या घरच्या ज्वारीच्या पिठाच्या भाकरी आहेत. मला एका ताईंला ना ज्वारीचं पीठ पण हे करायचंय द्यायचंय आणि तुरीची डाळ द्यायची आहे, भुईमुगाच्या शेंगा, लसूण, घरचा मसाला हे सगळं द्यायचं आहे. तर ताई खूप छान अशा भाकरी होत आहेत. गवारीची भाजी मला बनवायची आहे. गावरान गवार आहे, छान अशी निवडून धुवून भाजून घेतलेली आहे. फक्त नंतर लसूणची फोडणी घालून आज मी गवार म्हणजे बिना तिखटाची गवार बनवणार आहे. तर लसूण घालून आणि शेंगदाण्याचं कूट फक्त घालायचं. ज्वारीच्या खूप छान अशा ताई भाकरी होत आहेत. मामा आणि गणेश आराम करतायत. गणेशने छान असे आजोबाचे पाय चोपले. आजोबा झोपले. हे बघा भाकरी चुलीवरच्या त्या पिठाच्या खूप छान अशा होतात. म्हणजे आमच्या घरच्या ज्वारीच्या भाकरीच खूप छान होत आहेत. मस्त अशा फुगतात वगैरे. आणि डाळ पण आहे ना, मी फक्त शिजत घातली आहे कढईमध्ये, तर खूप छान अशी डाळ शिजवली. तर मला मी डाळ पण दाखवते. आज बनवायचं आहे वरण. म्हणजे पहिलं जे रानातल्या ज्या तुरी आहेत त्याची डाळ बनवली आहे. त्याचं आज पहिलं वरण आहे. बरेच दिवस झालं मी डाळ आणलीच नव्हती. आत्ता त्या ताईंला द्यायची त्या निमित्ताने डाळ मी आणली. कामामुळे मला वेळच नव्हता म्हणजे डाळ आणायला जायला. तर डाळ मी शिजत घातली. काल बाजारातून येताना शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या. त्यात मी ते 2 शेंगा चिरून मीठ घातले आणि बघा फक्त आरावरती डाळ किती छान शिजली. कुकरला लावल्यासारखी डाळ शिजलेली आहे. तर मस्त आज बनवायची आहे ह्याची भाजी, गवारीची भाजी बनवायची आहे. आणि आज गणेश बोलला की थोडंसं पिठलं पण बनव. त्याला पिठलं आवडतं. पिठलं, भाकरी, गवारीची भाजी, थोडंसं वरण असं आहे आज रात्रीच्या जेवणाचा बेत. तर कसं वाटलं? आत्या तिकडे मला तयारी करून देत आहेत. तर मग तुम्हाला चला दाखवते मी नंतर. छान असं मग मी नंतर वरणाला फोडणी घातली. लसूण, जिरी, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे घालून आणि इकडे तव्यात बनवलेली आहे मी मिठाची गवार. तर तुम्ही कशी बनवता गवारीची भाजी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी बऱ्याच प्रकारात बनवत असते. जसं आवडेल, जशी छान लागेल तशी गवार बनवायची. आज एकदम साधी सिंपल लसूणची फोडणी घालून मी गवार बनवली आहे. आणि गणेशसाठी स्पेशल आज गणेश आणि मामांसाठी, आमच्या मामांना पण खूप छान असं पिठलं आवडतं. त्या ताईंना मला बेसन पीठ पण द्यायचं आहे. तर हे घरचं बेसनच्याच पिठाचं हे बनवले बेसन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.